हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योष्ना तुमचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज आहे रविवार आणि कालच्या व्लॉगमध्येच तुम्हाला सांगितलं होतं की दुसऱ्या दिवशी अ, जे फ्रेंड आहेत ते येणार आहेत जेवायला आमच्याकडे. तर त्यांना खानदेशी वरणबट्टी खायची होती. जळगावची जे वरणबट्टी आणि जे घुटलेल्या वांग्यांची भाजी असते ना, ती त्यांना खायची होती. तर त्यांना आज सांगितलं होतं, 2 फॅमिली होत्या, त्यांना बोलवलेलं होतं आज जेवायला. तर सकाळी उठल्या-उठल्या आज सुट्टी आणि सुट्टीत आरामात उठले आणि त्यानंतर मग घाईघाईत स्वयंपाकाला लागले. तर पटकन आवरलं आणि पटकन स्वयंपाकाला लागले. सुरुवातीला लगेच व्हिडिओ वगैरे काही केला नाही, मी व्लॉगला स्टार्ट केलं नाही. इथं माझा बऱ्यापैकी स्वयंपाक झाला होता. अ, मी मिरच्यांची भाजी केली होती, जी दही घालून करतात मिरच्यांची भाजी. जी की फार छान असं लागतं, वरणबट्टीसोबत असते ती मेनूमध्ये. तर मग मिरच्यांची भाजी पण केली होती, घुटलेल्या वांग्यांची भाजी केलेली होती आणि वरण, भात आणि गाजरचा हलवा जो होता तो आदल्या दिवशीच करून घेतला होता. कारण आज जर करायला घेतला असता तर मग एक गॅस त्यातच गेला असता माझा. म्हणजे बिझी झाला असता आणि एका गॅसवर मग सगळा स्वयंपाक करणं पॉसिबल झालं नसतं. म्हणून मग मी आदल्या दिवशीच गाजरचा हलवा करून घेतला होता आणि छान फ्रीजमध्ये ठेवला होता, जेणेकरून थंड पण छान लागतो तो खायला. तर थंड-थंड म्हणून त्याला फ्रीजमध्ये पण ठेवला होता. आता सकाळी जेवणाच्या आधी काढून घेतलाय मी त्याला फ्रीजमधून. बाकी स्वयंपाक झाला होता. भाजी दोघं मिरचीची भाजी, घुटलेल्या वांग्यांची भाजी करून झाली होती. डाळ मात्र माझी लावायची राहिली होती. नाही, डाळ करून झाली होती. फोडणीचं वरण करायचं होतं मला. मी दोन्ही प्रकारचे वरण करणार होती. साधं वरण, आता इकडची लोकं आहेत ती जी खानदेशी असताना त्यांना साधं वरण चालतं बट्टीसोबत. पण साधं एकदम साधं-साधं नको व्हायला म्हणून मग मी बाकीचं साधं वरण आणि बाकीचं फोडणीचं वरण असे 2 प्रकारचे वरण बनवले होते. जेणेकरून ज्याला जर साधं नको असेल तर मग फोडणीचं वरण टाकूनही खाऊ शकतात. म्हणून मग मी 2 प्रकारचे वरण केले होते. त्यानंतर बट्ट्या बाजूला एका साईडला तळणं सुरू होतं, एका बाजूला वरण लावलेलं होतं आणि त्यानंतर आपलं बट्ट्या तळून झाल्यानंतर छान असे जे पापड होते ना, तेही तळून घेतले होते. कारण त्याबरोबर थोडंसं हवं. आम्ही जिथं मागच्या वेळेला हॉटेलला खायला गेलो होतो वरणबट्टी, तर त्यांनी पापडही दिला होता. तर मग असं खात नाही वरणबट्टीसोबत पापड वगैरे मोस्टली नसतो. पण मग मी ठरवलं की त्याबरोबर काहीतरी वेगळं असावं म्हणून मग मी पापडही तळून घेतले होते आणि इथं 12:30 झाले होते आणि अजून त्यांना यायला वेळ होता. तर तोपर्यंत मग माझंही होईलच. भातही लावायचा होता गरम-गरम, त्यावेळेलाच भात लावेल म्हटलं. तर बट्ट्या तळून घेतल्या होत्या. बाकी जवळ-जवळ सगळं झालं होतं आणि अहोंची पण मध्ये-मध्ये मदत सुरू होती. मध्येच मदत चालू होती. जर मी काही काम करत होती, कारण मी भांडेही लगेच आवरून घेत होती. कारण ते सगळे आल्यानंतर परत ते किचन ओट्यावर भरलेला दिसेल म्हणून भांडेही मी तेव्हाच्या तेव्हा बाकीचे अर्धे आवरून घेतले होते. भाजी वगैरे सगळं या छोट्या-छोट्या भांड्यांमध्ये काढून घेतलं आणि त्या कढया पण लगेच आवरून घेतल्या. जेणेकरून एकसाथ खूप जास्त भांडी नको निघायला. फक्त ताटं वगैरे मग तेवढी घासायला काही वाटत नाही. आणि बऱ्यापैकी सगळं स्वयंपाक झाला होता माझा. फक्त भात तेवढा राहिला होता. पण म्हटलं देवाला नैवेद्य देऊन देऊ, नाहीतर गडबडीमध्ये ते राहायचं. सगळे घरात आले की मग गडबड व्हायची आणि विसरायला नको म्हणून मग मी सगळ्यात पहिले देवाला नैवेद्य देऊन देत होती. तर भात तेवढा राहिला होता. पण म्हटलं असू देत, वरण, बट्टी, भाज्या वगैरे आहेत, तर तेच देवाला आधी नैवेद्य देऊन देते. आणि मी सगळं जे होतं ना, ते या साईडला सगळं मांडून ठेवलं होतं. ताट वगैरे, ताटल्या सगळं काढून ठेवलेलं होतं एका बाजूला. जेणेकरून त्यावेळेला घाई-गडबड व्हायला नको. निवांत आरामात व्यवस्थित वाढता येईल म्हणून मग मी सगळ्या ताट, ताटल्या सगळं बाजूला काढून ठेवलं होतं आणि भाज्या वगैरे सगळं छोट्या-छोट्या पातेल्यांमध्ये काढून घेतलं होतं आणि त्यानंतर इथं सगळ्यात पहिले देवाला नैवेद्य देत होती. सगळ्यात पहिले मी ताट ठेवताना त्याच्याखाली एक भरीव चौकण असा काढते पाण्याने आणि त्यानंतर मग आपला जो मंत्र असतो तो म्हणते आणि देवाला नैवेद्य देऊन झालं होतं. बाकी सगळा स्वयंपाक करून झाला होता. तोपर्यंत हेही आले होते. ते आल्यानंतर मग मी सगळं खाली जे होतं ते ठेवून घेतलं. त्यांनीही मदत केली मला आल्या-आल्या. त्यांनी सगळं जे होतं ते पुढे ठेवायला मदत केली.
आणि आम्ही सगळे सोबतच जेवायला बसलो, कारण सोबत सगळे जेवायला बसले की गप्पाही मारता येतात छान असं. आणि बोलता बोलता जेवणही होतं. आणि असं काही नाही आहे त्यांचं की त्यांना माणसांना आधी वाढलं गेलं पाहिजे आणि नंतर बायका बसल्या पाहिजे, असं काही नाही आहे. त्यामुळे आम्ही सर्कल करून नेहमी असंच बसतो. त्यांच्याकडे गेल्यावर पण असंच असतं आणि त्यांचं असं नसतं की त्यांना वाढून द्यावं लागतं. ते आपापलंही घेतात आपल्या हाताने. ते एक छान आहे. तर सुरुवातीला आधी त्यांचा ताट तयार करून दिला, कारण त्यांना माहीत नव्हतं की ही वरणबट्टी कशी कसं खाल्लं जातं, काय खाल्लं जातं. त्यामुळे मग मी त्यांना आधी सांगून देत होते की बट्टी मोळायची आणि भाजी ही त्याबरोबर खायची असते. नाहीतर बऱ्याच जणांचं कसं असतं, बट्टी ही भाजीबरोबर खाता, मग वरण ते मोडणं असं वरण भात वगैरे खातात. म्हणून त्यामुळे त्यांना एकदा आम्ही तसं सगळं व्यवस्थित सांगितलं की वरणबट्टी कशी आणि काय खाल्ली जाते आणि त्यांना खूप आवडली वरणबट्टी. गाजरचा हलवा वगैरे, भाजी, घोटलेल्या वांग्यांची भाजी मोस्टली इकडं केली जात नाही. ती खानदेशमध्येच असते. खानदेशमध्येच जास्त करून केली जाते आणि खास करून आमच्या इथे कार्यक्रम वगैरे समारंभ वगैरे काही असलं, छोटे-मोठे फंक्शन असले, तर त्यामध्ये असतेच असते वरणबट्टी. तर त्यामुळेच त्यांना स्पेशल काहीतरी आपल्याकडचं हवं म्हणून मग मी वरणबट्टीचा बेत केला होता आणि त्यांनाही खायचीच होती खानदेशी, म्हणूनच आज वरणबट्टीचा बेत केला होता. छान अशी इथे आमची पंगत मांडलेली होती. सगळं मध्येच ठेवलं होतं, जेणेकरून जो तो आपापलं वाढून घेईल, ज्याला जे लागेल तसं. आणि सगळ्यांनी आवडून पोट भरून जेवण केलं. जेवण करून झाल्यानंतर सगळं आवरून घेतलं आणि इथं जी मैत्रीण होती ना, तिला हळदी-कुंकू आणि वाण देत होती, कारण मी आज हळदी-कुंकूही करणार आहे. फार मोठं दरवेळेस करते, तसं मोठं हळदी-कुंकू करणार नव्हते. छोटंसं करायचं होतं. एक 5 किंवा 7 बायका बोलवून करणार होते. तर ही आलीच होती, तर मग सगळ्यात पहिलं वाण मी तिला दिलं. तयारी वगैरे काही केली नव्हती, कारण तिच्याकडेही आजच हळदी-कुंकू होतं आणि परत मग तिला यायला जमलं नसतं माझ्याकडे, म्हणून मग मी तिला आत्ताच देऊन देत होती. जी सोबत आली होती ती नंतरून येणार होती माझ्याकडं, म्हणून मग तिला दिलं नव्हतं, फक्त हिलाच वाण दिलं होतं. आणि वाणमध्ये होतं गूळ. खरं तर मी पुढेही तुम्हाला सांगितलंच आहे की मी वाणमध्ये काय ठेवलंय. तयारी झाली आहे आणि पटकन तयारी केली आणि आता मैत्रिणीकडे आली आहे, कारण आता आहे हळदी कुंकू. फार मोठं नाही आहे, तिघांकडे फक्त 5-5, 7-7 बायका बोलून आम्ही छोटंसं करणार आहे. तर आता पटकन तयारी केली, पटकन भांडी आवरली आणि आता तयारी केली, साडी घातली आणि आता आली खाली मैत्रिणीकडे. इथून मग तिच्याकडं पहिले जिच्याकडं आहे तिच्याकडे, मग माझ्याकडे, असं करत करत आज 3-3:30 वाजलेत. 3:30 वाजलेत आणि 3:30 वाजेपासून आता घरातनं बाहेर निघाली. बघू किती वाजता घरी पोचते हळदी कुंकू करून. हळदी कुंकूला जाऊन आली आहे एका मैत्रिणीकडे आणि लगेच माझ्याकडे येणार होत्या त्या, पण एक फ्रेंड जी आहे तिला बाहेर जायचं होतं, थोडं काम होतं, तर मग त्या म्हटल्या की सगळ्या सोबतच येऊ. तर ती आता बाहेर गेली आणि थोड्या वेळाने येतील त्यासोबत. तोपर्यंत मी घरात तयारी करून ठेवली आहे. तिच्याकडे गेलो होतो मैत्रिणीकडे, तिनं पण छोटंसंच केलं होतं, मी पण छोटंच करणार आहे. म्हणजे यावेळेस आमच्या जो ग्रुप होता मैत्रिणींचा त्यांनी ठरवलं की यावेळेला थोडं छोटंच करावं. 5-5, 7-7 बायका बोलवल्या फक्त आणि तेवढंच हळदी कुंकू केलं आहे. मागे खूप आवाज येत असेल, प्लीज त्याला इग्नोर करा. तर तिच्याकडे गेलो होतो, तर तिच्याकडे आज आईस्क्रीम तिनं ठेवली होती, जी की मी अजिबात खाल्ली नाही सर्दीमुळे. तर आता घरी आली आहे आणि मी तयारी करून ठेवली आहे. कालच्या दिवशी गाजरचा हलवा बनवलेला होता, तोच आता मैत्रिणींना देणार आहे. इथे वाट्यांमध्ये मी काढून ठेवला आहे, म्हणजे ते आले की लगेच त्यांना देता येईल, कारण लगेच दुसरीकडं पण जायचं आहे हळदी कुंकूला, तर मग वेळ पाहिजे तेवढा, म्हणून मग मी तयारी सगळी करून ठेवली आहे. गाजरचा हलवा आणि मी वाण काय आणलं आहे तर ते मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं नव्हतं. तर यावेळेस ना बऱ्याच जणांनी फार उपयोगी वस्तू दिल्या, म्हणजे उपयोगी म्हणजे घरातच ज्या लागतील. एकानं भांडे घासण्याची घासणी दिली आहे, एकानं विम लिक्विड दिलं आहे, एकानं कपड्यांचं साबण दिलं आहे, त्याच्यासोबत स्टँड पण दिलं आहे, एकानं
आपण गरम कढई वगैरे ठेवतो तर त्याच्या खाली स्टँड दिलं आहे. तर अशा बऱ्याच जणांनी दिलं होतं. मग मी पण काय देऊ असा विचार करत होती. तर मी गुळाच्या भेल्या आणल्या आहेत. ही अर्धा किलोची भेंडी आहे आणि छोटंसं होतं म्हणून मग मी म्हटलं हेच आणावं. कारण गूळ आपल्याला प्रत्येकाला महिन्याच्या किराणात लागतो. गूळ प्रत्येकाला वापरतात म्हणून मग गुळाच्या भेल्या मी यावेळेला वारमध्ये आणल्या आहे. तर आणि चहा पण ठेवला आहे. कारण मैत्रिणींसाठी चहा वगैरे काही करणार नाही आहे. कारण जी मैत्रीण आहे दुसरी तिच्याकडे चहा ती बनवणार आहे. तर मग माझ्याकडे चहा वगैरे होणार नाही. गाजरचा हलवा खातील तर. पण अहोंना चहा लागतो आहे म्हणून मग त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी मग चहा ठेवला आहे. अजून भांडे वगैरे आहेत तसेच आहेत. कारण आज खूप थकली आहे. सकाळपासून उठली तेव्हापासून सगळा स्वयंपाक, ते जेवण, ती भांडी, त्यानंतर ते आवरून झालं नाही. लगेच साडी नेसून तिच्याकडे गेले, घरी आले. म्हणजे चालूच आहे नॉनस्टॉप कामं. तर या आता थकायला पण झाले. आता मस्त गरम गरम चहा पिते. छोटंसं असं हळदी कुंकू माझं करून झालं होतं. एक 5-7 बायका बोलवल्या होत्या आणि त्यानंतर जी माझ्याकडे आली होती सकाळी जेवायला तिच्याचकडे आता हळदी कुंकू होतं. तर तिच्याकडे आलेली होती. आज तिचंही होतं म्हणून मग मी तिला सकाळी जेवायला आलेले त्याच वेळेला तिला वाण देऊन टाकलं होतं आणि आता तिच्याकडचं हळदी कुंकू होतं. तर तिच्याकडे आम्ही सगळं जमलो होतो. आताच हळदी कुंकूवरून आली आहे. पूर्ण कुंकू झाला आहे कपाळीवर. तर हळदी कुंकू करून आली आहे. छान असं मातीचं हळदी कुंकूचं मिळालं आहे. मातीचं आहे, मस्त आहे. त्याच्यात हळदी कुंकूच्या पुड्या पण टाकलेल्या आहे आणि पापड, उडदाच्या पापडचा पाक पण मिळाला आहे. आणि मी तर गुळच दिलेला आणि एक वाटी. मेहंदीचा कोण पण मिळाला आहे पण तो आता मैत्रिणीच्या पिशवीत गेला. तर मेहंदीचा कोण पण आहे. आणि आता घरी आल्या आम्ही खायला बसलोय. तर काय खातोय? हे एक कटलेट आहे. हे शेजाऱ्यांनी दिलं आहे. तर त्यांनी बनवलं होतं तर रोनीसाठी म्हणून दिलं आहे. आणि हे पाववडा याला पाववडा पॅटीस पण म्हणतात. इकडं गावाकडं पाववडा म्हणतात. तर ते पण दिलं आहे. 2 दिलेत. ते कटलेट पण दिलं आहे. आणि या भाज्या, हो, एक मी खाल्लं ना,
हां, आणि ह्या भज्या मी बाहेरनं मागवल्या होत्या. मैत्रिणी येणार होत्या म्हणून मग बाहेरनंच मागवलं, कारण घरी सकाळी स्वयंपाक केलेला तर थकायला झालं होतं आणि अजिबात कॅपॅसिटी पण नव्हती, म्हणून मग बाहेरनंच तयार भज्या वगैरे मागवल्या. गाजरचा हलवा होता तर त्याचाच नाश्ता केला. फार मोठं केलं नाही, 5 जणातच केलं, त्यामुळे स्नॅक्स वगैरे ठेवलं नाही. तर एरवी सगळ्यांकडे मसाला दूधच असतं, तर 5 जण होतो म्हणून मग भजी वगैरे केली होती. तर आज शेवटचा दिवस होता. आज रथसप्तमी आहे आणि शेवटचा दिवस, हळदी कुंकूचा कार्यक्रम होता. शेवटच्या दिवशीच साडी पण घातली. तर आज झाले आता सगळ्यांचं हळदी कुंकू. तर आजचा ब्लॉग जो आहे तो इथेच संपवते. छान असा नाश्ता, आपलं जेवण रात्रीचं असं करून घेतो. सकाळचं वरण बट्टी भाजी सगळं शिल्लक आहे, तर तेच आता रात्री खाऊ. रोहिणीला शेजाऱ्यांकडून गरम गरम आलं तर ते तो खाईल. आणि आजचा ब्लॉग इथेच संपवते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. लाईक पक्का करायचं.